जिल्हा संपादक हमीद शेख धरणगाव तालुक्यातील एका घरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,98,000 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला होता. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 305 अ आणि 331(4) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना या प्रकरणाचा समांतर तपास करून आरोपींना शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती संकलित केली. पथकाने आपली गोपनीय माहिती यंत्रणा सक्रिय करून अत्यंत कौशल्याने तपास केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संदीप थोरात वय 26 वर्षे आणि कार्तिक उर्फ आबा महाजन वय 20 वर्षे हे दोघेही राहणारे एकतानगर संजयनगर धरणगाव तालुका धरणगाव यांना ताब्यात घेतले. तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालकही त्यांच्यासोबत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून 62,000 रुपये रोख रक्कम, 3,000 रुपये किमतीची चांदीची लगड आणि 10,000 रुपये किमतीची सोन्याची लगड असा एकूण 75,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, तर विधी संघर्षग्रस्त बालकाला बालन्याय मंडळाकडे हजर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईचे कौतुक होत आहे.